फार विशेष दिवस आहे. म्हणजे भगवंताची एवढी कृपा आहे ना. श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झालेला आहे. म्हणजे आज जन्मदिन आहे आणि आणि सगळे कृष्ण भक्त इथे आलेले आहेत भागवताचा अभ्यास करणारे व्हावा. आणि भगवंताची जी वाणी आहे ना ती वाणी म्हणजे भगवंत आहे. वाणीतून जी सरस्वती जो प्रसाद बाहेर येतो भगवंताचं वाङ्मय, वाणीतून निघणारी जी शक्ती असते ना ती शक्ती म्हणजेच राधा आहे आणि ते स्वतः श्रीकृष्ण आहे. आपण मागच्या वेळेस एक पाहिली गोष्ट महत्वाची की भगवद्गीता जी आहे ना भगवंताच्या श्वासातून वेद बाहेर निघाले असं पुराणामध्ये आहे. भगवंताचे श्वास जे आहेत हे वेद आहे आणि भगवंताची वाणी जी आहे ना ती भगवद्गीता आहे. श्वास आणि वाणी. वेदाच्या मध्ये उपनिषद जे आहेत ते भगवंताच्या प्रेरणेने अपौरुषीय अवस्थेमध्ये ऋषींच्या मुखातून जे निघाले ते उपनिषद आहे. आणि दर्शन सगळे जे काही षटदर्शन आहेत ते षटदर्शन सुद्धा हे अंतःप्रेरणेतून निघालेले सिद्धांत आहेत सगळे. पण प्रत्यक्ष प्रगट झाले भगवंत वाणीतूनच प्रगट झाले. वाणी हीच वाङ्मय आहे आणि वाङ्मयातून भगवंत प्रगट झाले. म्हणून भगवद्गीता हे पूर्ण सगळ्या आपल्या वाङ्मयाचा जर संस्कृत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर भगवद्गीतेचं इतकं वैशिष्ट्य आहे की भगवद्गीता म्हणजे भगवंत आहे, काहीच भेद नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायचं म्हणजे भगवद्गीतेचं दर्शन, प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अभ्यास करायचा म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास आहे. असं दोघांमध्ये एक अभेद्य नातं आहे. म्हणून ह्या आपण पाहायला मागतो की भगवद्गीता काय वैशिष्ट्य असेल तर भगवंताची वाणी आणि प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून ते ज्ञान सगळ्या जगाला दिलं. सगळ्या जीवाच्या कल्याणाच्या प्रयोजनार्थ जे ज्ञान दिलं ती भगवद्गीता आहे. तसं आपण एक सुरुवातीला पूर्वसूचिका पाहिजे. आज थोडासा उपक्रम घेऊ ह्याच्यामध्ये काय नेमके विषय आहेत भगवद्गीतेमध्ये आणि त्या प्रत्येक विषयाचं स्वतंत्र प्रयोजन काय, परस्पर समन्वयित प्रयोजन काय, हे आपण आज थोडंसं उपक्रम प्रारंभ करूया. भगवद्गीतेमध्ये प्रवेश करण्याच्या आधीची जी काही भूमिका असते ना ती आपण आजचं थोडं चिंतन करूया. तर इथे योगशास्त्र असं म्हटलेलं आहे त्याला. नंतर उपनिषदाचा सार असं म्हटलेलं आहे. ते सर्व उपनिषदाला गायीची उपमा दिली आणि त्या गायीच्या माध्यमातून भगवंत जे आहेत हे स्वतः गोपाल बनलेले आहेत आणि त्या गायीचं दुग्ध दोहन करून ते अर्जुनरूपी वत्साला ते देतात. तेव्हा त्या गायीचं दुग्ध या शब्दाचा अर्थ की उपनिषदाचं सार. सर्व उपनिषदामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, जे सिद्धांत सांगितले आहेत, जी उपासना सांगितली, तर फार असा विशाल समुद्र आहे. उपनिषद म्हणजे एक एक उपनिषदाचा अभ्यास करत राहिलो आपण असा विशाल समुद्र आहे. त्याचं सार रूपामध्ये सर्व लोकांसमोर हे ज्ञान हे भगवंतांनी आपल्या वाणीतून सांगितलं. आणि त्याच्याहीवर नुसतं एवढंच नव्हे तर म्हणजे फक्त उपनिषदातून उचलले असं नाही, तर उपनिषदाचं सर्व सार घेत असताना त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आली आणि त्यामध्ये योगशास्त्र आले. म्हणून आपण कोणत्याही अध्यायाचं जेव्हा अध्याय संपतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी असं एक विधान केलेलं आहे की हे योगशास्त्र आहे, हे सर्व उपनिषदाचं सार आहे आणि ही ब्रह्मविद्या आहे. असे तीन गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे बघा तुम्ही दर्शन पाहिलं तर सर्व दर्शनाचं सार हे ब्रह्मसूत्रामध्ये. त्याच्यानंतर उपनिषद 108 म्हणजे आपण अनंत उपनिषद आहेत. त्या सर्व उपनिषदामध्ये जे काही सर्व उपनिषदो गाव असं म्हटलं म्हणजे त्यामध्ये उपनिषद कुठले सुटलेले नाही हे विधान आहे त्याचं. म्हणजे आपण भगवद्गीतेच्या महात्म्यामध्ये आपण जर वर्णन पाहिलं तर सर्व उपनिषदो गाव दोग्धा गोपालन, सर्व उपनिषदांना गायीचं रूप दिलेलं आहे आणि त्याचं सार सांगितलं आहे. तर हे तिन्ही गोष्टी त्यात आलेल्या आहेत. योगशास्त्र आलं, ब्रह्मविद्या आली आणि उपनिषदाचा सार आला. अशा तीन गोष्टी या भगवद्गीतेमध्ये आहेत. आता या तीन गोष्टी कशा व्यक्त केल्या? तीन गोष्टी म्हणजे
आपण पाहिलं तर प्रचंड असं हे 3 अशा नद्या आहेत आणि त्याचा संगम जो आहे ना हा भगवद्गीता आहे. साधारणपणे आपण पाहतो की नदीचं रूपांतर ज्यावेळेस समुद्रात होतं तेव्हा समुद्र विशाल असतो. साधारणपणे आपण समुद्राची कल्पना ज्यावेळेस करतो की नाही तेव्हा गंगा नदी, यमुना नदी, सगळ्या प्रयागाचा संगम आहे. पुढे असं करत करत गंगासागर जे स्थान आहे त्याच्यामध्ये एखादा समुद्र, असा विशाल समुद्र आहे. पण इथे गंमत अशी आहे की विशाल नदीतून फक्त 700 श्लोकामध्ये त्याची अतिशय सारयुक्त आणि कुठेही अपूर्ण आहे असं वाटत नाही. कुठल्याही ठिकाणी भगवद्गीता ही काहीतरी एक अपूर्ण सांगून गेली असं वाटत नाही, तर परिपूर्ण असं आणि साररूप. म्हणजे आपण त्याचं वैशिष्ट्य काय आहे जर आपण अध्ययन करत गेलो तर आपल्याला वैशिष्ट्य असं दिसतं की अरे आयुष्य पुरणार नाही वेदाचा अभ्यास करायचा झाला. वेदव्यासांकडे ज्यावेळेस 4 ऋषी गेले आणि म्हणाले की आम्हाला सगळ्या वेदाचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा वेदव्यास काय म्हणाले, अरे हे माणसाला शक्य नाही बरं काय, सगळ्या वेदाचा अभ्यास करणं शक्य नाही. त्यांनी ते पर्वतरूपी वेद दाखवले आणि त्या एकेका पर्वताकडे नुसतं पाहिलं तरी पण किती कठीण आहे त्याची एक एक चिमूट दिली त्यांना आणि एकेका ऋषीला सांगितलं तुम्ही एवढ्याचा अभ्यास जरी कराल तरी धन्यवाद. आणि मग ते एक एक ऋषी एक एक वेदाचे, एकेका वेदाचे एक एक ऋषी आहेत आणि त्याच्यातून वेद त्यांनी ते चिमूटभर वेदाचं वर्णन केलेलं आहे. तर ते मूळ वेद किती होते, अनंत वेद, अनंत ज्ञान. असं ते जे अनंत आहे ना त्या अनंताला भगवंताने आपल्या मुठीमध्ये आणलं. ही क्षमता आहे श्रीकृष्ण भगवानाची क्षमता. आपण भागवताचं पुष्कळ त्याच्यामध्ये पाहतोच, गोवर्धन पर्वत धारण केला. याच गोष्टी तर म्हणजे प्राकृतिक पातळीवर तर पाहिल्याच पाहिल्या, पण ज्ञानाच्या पातळीवर, तत्वज्ञानाच्या पातळीवर एकेका व्यक्तीने पूर्ण जीवन जरी घालवलं तरी एक एक उपनिषद होऊ शकत नाही. वेदाचा अभ्यास करणारे वेदपंडित जे आहेत ना त्यांना जर विचारलं ना का हो तुम्ही कोणता आहे तुमचा वेद, आमचा ऋग्वेद पूर्ण करायला किती वर्ष लागले, ते म्हणाले आम्हाला फक्त संहितेला 12 वर्ष लागले. विचारत वेदमूर्ती ज्या ज्या म्हणून आहेत ना 4 वेदाचे एक वेदमूर्ती मिळणं हे दुर्मिळ म्हणजे अशक्य गोष्ट. तेही संहिता सांगणारे असतात. मग त्याच्यामध्ये काय शास्त्र आहे, त्याचं काय आरण्यक काय, ब्राह्मण काय आहे, त्याचे उपनिषद कुठले कुठले, हा अजून विषय जो आहे तो त्या माणसाला अपूर्णच आहे. म्हणजे ह्या सगळ्या विशाल नद्या त्याने आपल्या एका 700 श्लोकामध्ये समेटून टाकले. आणि ते 700 श्लोक आपल्याला उपलब्ध झाले हे केवढं भाग्य आहे आपलं. म्हणजे द्वापार पूर्व जो काळ होता ना, द्वापार युगाच्या आधीचा जो काळ होता त्यावेळेस काय भगवद्गीतेचं काही उपलब्धी नव्हती, पण तरी भगवंताने वेगवेगळे निमित्त करून त्यांनी ज्ञान सांगितलं. उद्धवाचं निमित्त केलं आधी, त्याच्या आधी सूर्याला त्यांनी हे ज्ञान दिलं, त्याच्या आधी पुष्कळ प्रसंग आहेत. पण हे कसं त्या त्या व्यक्तीपुरते झाले मर्यादित. भगवद्गीतेमध्ये ज्ञान सांगितलं ते आधी अतिशय ज्याला काय म्हणतात असे दुर्मिळ प्रसंगातून कोणाकोणाला दिलेलं ज्ञान. पण ह्या दुर्मिळ प्रसंगातून त्या त्या देवतेला किंवा त्या त्या मानवाला जे काही त्या त्या ऋषीला जे ज्ञान मिळालं ते तिथपर्यंतच मर्यादित राहिलं. पण भगवद्गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे की जो सर्व समाजाला उपलब्ध आहे. आणि द्वापार संपत येत आहे आणि कलियुग सुरू होत आहे. त्याचा हा मधला काहीतरी 100-1 वर्षाचा काळ असेल जास्तीत जास्त. ज्या काळामध्ये ही भगवद्गीता ही भगवंतानी अर्जुनाला सांगितली युद्धाचं निमित्त करून. युद्धशास्त्राने सांगितलं तर जीवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला. आणि अर्जुनाने सुद्धा कुठे मी युद्ध कसं करू, कोणत्या शस्त्राने करू, कोणत्या अस्त्राने करू हे कुठेही तिथे चर्चा नाही आहे. प्रसंग युद्धाचा आहे, पण जे निवेदन सगळं आहे हे जीवाच्या कल्याणाचं. म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचं प्रयोजन काय आहे हे जर कोणी विचारलं की काय प्रयोजन आहे याचं, तर हे जीवाच्या कल्याणाचं. कल्याण हा शब्द आहे. जीवाचं कल्याण कशात आहे, जीवाचं कल्याण हे योग्य प्रकारचं त्याचा जीवन मार्ग, जीवन जगताना त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, त्याचं नित्यकर्म कसं असलं पाहिजे, त्याची मनाची बुद्धीची धारणा कशी असली पाहिजे, की ज्या धारणेतून तो योग्य मार्गावर चाललाय. ही मनाची धारणा, बुद्धीची धारणा, चित्ताची एकाग्रता कशी साध्य करायला पाहिजे.
अंतःकरणाचे 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या 4ही अंगाचा अभ्यास भगवद्गीतेमध्ये आहे. आणि 4ही याच्यामध्ये मनाची संवेदना कशी असावी, बुद्धीची तरलता स्वरूपाने जाण्याकरता कशी असावी, अहंकार क्षीण कसा करावा आणि चित्ताची एकाग्रता कशी, अंतःकरणाच्या 4ही अंगाला स्पर्श करणारं. आणि या 4ही अंगाने एक अंतःकरण पवित्र करून जीवाचं कल्याण करायचं. म्हणजे प्रयोजन काय आपलं, जीवाचं कल्याण करायचं, स्वास्थ्य उत्तम राहिलं पाहिजे. तिन्ही देह जे आहेत ते तिन्ही देह तुमचे हे जगाच्या कल्याणाकरता वापरता आले पाहिजे. भूमिका आहे भगवद्गीतेची भूमिका काय ही आपल्याला पहिल्यांदा कळाली ना, तर मग विस्ताराने अभ्यास करताना ती भूमिका कुठे कुठे कशी कशी सांगितली हे कळेल. भूमिकाच नाही कळाली आणि नुसते शब्दाचे अर्थ जर घेत गेलो तर शेवट पण काही हातात गवसणारच नाही. म्हणून हे पहिल्यांदा उपक्रम का करावा लागतो, किंवा ह्याच्यात काय आहे, ह्याच्यामध्ये काय प्रयोजन आहे, काय सांगितलं आहे, कोणते विषय घेतलेले आहेत, कशासाठी घेतलेले आहेत, त्याचा आपला काय संबंध आहे. आणि आपला जर संबंध असेल तर आपला ह्या सगळ्या जगाशी, ह्या प्रकृतीशी जो संबंध आहे, ह्या प्रकृतीचा जो व्यवहार आहे आपला, त्या व्यवहारामध्ये त्याची काय उपयुक्तता आहे, नित्य आचरणामध्ये त्याची काय उपयुक्तता आहे, आणि अंतिम मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, की ते ध्येय प्राप्त करण्याकरता ह्याचा काय उपयोग. हे प्रश्न माणसाच्या मनात ज्यावेळेस येतील, ही जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हाच भगवद्गीतेचं प्रयोजन काय आहे हे समजण्याची एक आकलन शक्ती निर्माण होईल. प्रत्येक माणूस हा जन्मतो आणि समोर जी परिस्थिती आली ना, बाह्य परिस्थिती, त्या परिस्थितीशी संघर्ष करत करत तो अगदी त्याचं बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था इथपर्यंत जाते आणि तरी संभ्रम मात्र सुटत नाही. कशा करता करतोय, का करतोय, कुठे जायचंय, कशा करता आलो, हा संभ्रम सुटत नाही. तो संभ्रम सुटण्याकरता भगवद्गीता. मनुष्याचा देह का प्राप्त झाला, मनुष्याचा देह प्राप्त होण्याचं प्रयोजन काय आणि कोणत्या घटनेमुळे तो प्राप्त झालेला आहे, आणि ह्या देहाची उपयुक्तता आपल्याला काय करायची आहे, ती काय साध्य करायचं, ह्या मनुष्य देहाचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं कल्याणाचा पथ सांगत असताना अंतिम काय साध्य करायचं हे तर भगवंतांनी सांगितलंच आहे. पण ते अंतिम जे साध्य करायचं ते कसं कसं कोणत्या कोणत्या टप्प्याने साध्य करायचं ते मार्ग सांगितले. म्हणून योगशास्त्र हा जो शब्द आहे ना, हा जो योग नावाचा शब्द आहे ना, हा भगवद्गीतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे. ते योग या शब्दाबरोबर आणखीन 2 शब्द आहेत, संयोग आणि वियोग. एक संयोग शब्द आहे आणि एक वियोग शब्द आहे आणि तिसरा योग शब्द आहे. तिन्ही शब्द समजले ना तर योग शब्द समजण्याकरता संयोग जो आहे हा संयोग माणसाचा, जीवात्म्याचा, हा प्रकृतीशी येतो. व्यक्तीचा संबंध आला, कुठल्या स्नेहीचा संबंध आला, काही काळ टिकला, आणि वियोग नित्य अनुभव आहे आपला. नित्य अनुभव काय आहे, वस्तू आणि जीव या 2 गोष्टी आपल्याला काही काळापुरत्या मिळाल्या, काही काळ टिकल्या आणि काही काळानंतर त्याचा वियोग. हा संयोग आणि वियोग. प्रत्येक जीवात्म्याला कुठल्या ना कुठल्या तरी पदार्थाचा संयोग होत असतो आणि संयोगातून वियोग होत असतो. मग ते शरीर आहे किंवा शरीराच्या संबंधित असलेले आपलं सुखी आहे, आपलं स्वतःचं जे शरीर आहे तेही प्रकृतीचं अंग आहे. भगवंत सांगतात, क्षेत्रज्ञ हा शब्द सांगताना क्षेत्र हा जो शब्द वापरला हा आपल्या देहाकरताच वापरलेला आहे. आणि क्षेत्रज्ञ जो आहे तो जीवात्मा आहे. त्या जीवात्म्याला ते क्षेत्र प्राप्त झालं आणि त्या क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, अशी व्याख्या सांगितली. तेव्हा हे जे क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्राचा संयोग झाला, योग नाही. त्याला योग समजायच्या आधी संयोग आणि वियोग हे समजलं की योग समजेल. त्याचे अलीकडचे टप्पे समजले पाहिजे. कारण योग ह्या विषयावर अलीकडच्या काळामध्ये जे काही अनेक अभ्यासक आहेत किंवा योगावर जे काही बोलतात, योगासनं असतील किंवा प्राणायाम योग असेल किंवा आणखीन काही योगाचे विषय असतील, ह्या सगळ्या योगाच्या विषयामध्ये योग हा शब्द वापरलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये योगा असंही म्हटलेलं आहे. पण हा जो काही योग शब्द आहे ना, या योग शब्दाचा दुर्दैवाने मी असं म्हणेन
की केवळ देहाशी संबंध लावलेला आहे. श्वासोश्वास घेतला, संबंध देहाशी आला. योगासनं केले, संबंध देहाशी आला. पण तो जो देह आहे ना, तो देहच मुळात वियोगात चाललेला आहे. आणि देहाशी एकाग्रता केल्यामुळे देहभाव निर्माण झाला. आणि जो देहभाव आहे ना, त्यालाच प्रकृती असं म्हटलं. तोच विषय मुख्य घेतला. तेव्हा योग जर साधायचा असेल तर संयोग गेला पाहिजे. योग जर साधायचा असेल ना, तर संयोग आणि वियोग या दोन्हीचा अभ्यास झाला पाहिजे. ज्याच्याशी संयोग होतो त्याचा वियोग होतो हे कळलं पाहिजे माणसाला. आणि ती मनामध्ये आणि बुद्धीमध्ये पक्की धारणा झाली पाहिजे की जे आपल्याला दिसतं ना दृश्य, त्या दृश्याचा वियोग होणार, ती धारणा झाली तर माणसाचा भ्रम दूर होतो. नाहीतर मग काय, अरे परमेश्वराची आपल्यावर अवकृपा झाली. का बरं? वियोग झाला ना, अमुक वस्तूचा अमुक व्यक्तीचा वियोग झाला आणि परमेश्वराची अवकृपा झाली. पूर्ण भ्रम आहे, संबंध गोंधळ आहे सगळा. आणि संयोग, वियोग आणि योग तीन शब्दाचा आपल्याला अर्थच कळला नाही. म्हणून आपण योग हा शब्द वापरत असताना योगासनं, प्राणायाम ह्याच्यामध्ये योग शब्दाचा आपण प्रयोग केला. तेव्हा जितके म्हणून काही प्राकृतिक अंग आहे, मग तो आपला देह असेल, आपलं अंतःकरण असेल, आपल्या इच्छा असतील, बाह्य सगळे जे काही पदार्थ आहेत ना, जे जे म्हणून आपल्या उपयुक्त असणारे युटिलिटी प्रोडक्ट्स जे काही आहेत, हे सगळे जे काही पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ हे प्राकृतिक पदार्थ आहेत. यांचा संयोग होणार आहे आणि यांचा वियोग होणार. पक्के खूणगाठ करा. म्हणजे एक एक गोष्टीचं पक्क्या कळाला ना, तर पुढचे करण्याकरता मदत होईल. ही धारणा एकदा पक्की झाली आपली की ज्या ज्या काही वस्तू, जे जे काही व्यक्ती, ज्या ज्या काही जीवमात्र, जे आप्तस्वकीय, जे ह्या सगळ्याचा आपल्याला काही क्षणाकरता संयोग आहे आणि वियोग आहे. आणि ही प्रकृतीची अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण निष्कारण काहीतरी त्याच्यामध्ये आपल्या संवेदना टाकून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करायची गोष्ट आपण विसरायची नाही. आणि त्याच्यामुळे विस्मरण होतं. विस्मृती का होते? संयोगालाच योग समजला. भगवद्गीतेमध्ये विस्मृती आणि स्मृती दोन शब्द आहेत. बघा, शेवटी अर्जुन म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. स्मृती शब्द तिथे वापरला. आणि पहिल्या अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की मला काय करावं आणि काय करू नये ह्याच्याबद्दल तुम्हाला एक संभ्रम निर्माण झाला. मला एक प्रकारचा असा गोंधळ निर्माण झाला की मी काय करायला पाहिजे. आणि जी काही ही प्रकृती आहे ना, जे काही हा देह आहे ना, तो त्या देहामध्येच मी इतका काही त्या ठिकाणी आसक्त झालो आणि या देह म्हणजेच सर्व काही आहे अशा प्रकारची जी भूमिका झाली आहे, तिथे संयोग वियोग ह्या दोन शब्दाचा अर्थ कळाला नाही. पहिला अध्यायात आपण घेऊ विस्ताराने, तर त्या पहिल्या अध्यायाने सुद्धा संयोग आणि वियोग हा विषय आहे. आप्तस्वकीय दिसले आणि आप्तस्वकीयाचा संयोग आहे आणि वियोगाबद्दल दुःख आहे. दुःख कशाबद्दल? वियोग होणार, आपल्या हातून वियोग होणार त्यांचा. एक एक ज्या भ्रमाच्या गोष्टी आहेत, एक एक भ्रम असा एकावर एक मजले त्याचे चढत असतात आणि ते दृढ होतात आणि म्हणून जीवन उद्ध्वस्त होतं. माणसाचं जीवनाकडे जर त्यांनी असं सीमावलोकन केलं ना, आपल्याला आपण आतापर्यंत जे काही अनुभव घेतले त्या सगळ्याच्या अनुभवामध्ये आपल्याला एक असं एक सूत्र दिसेल. भ्रमाचं पण सूत्र आहे. काय सूत्र दिसेल? की आम्ही देहालाच सर्वस्व समजलो, आम्ही देहाच्या निमित्तानेच परमेश्वराचा प्राप्ती होईल अशी आमची भूमिका राहिली. आम्हाला असं वाटलं की पुष्कळ अर्चन पूजन केलं की परमेश्वर प्राप्त होतो, म्हणून आम्ही मूर्ती हातात घेतली, पूजा केली आणि सगळ्या प्रकारचे योगासनं केले, प्राणायाम केलं आणि परमेश्वर प्राप्त होईल अशी धारणा केली. सर्व संबंध हा प्रकृतीशी आहे. जेवढे म्हणून तुम्हाला दृश्य म्हणून दिसतात नाही, कारण त्याला दृश्य हा शब्द वापरला आहे. जे जे म्हणून दृष्टीच्या प्रांतात येणारे दृश्य आहेत ते सगळे प्रकृतीचे आहेत आणि सगळ्याचा संयोग आहे आणि त्या सगळ्या संयोगाचा वियोग आहे. योगशास्त्रामध्ये या दोन्ही गोष्टीचा निषेध आहे. या दोन्ही गोष्टीला
असं सांगितलं आहे की संयोग आणि वियोग या दोन गोष्टीकडे तू ह्याला जास्त सत्ता आणि महत्ता देऊ नको. ह्याला तू महत्व देशील तर तुला योग समजणारच नाही. म्हणून प्रकृतीच्या बद्दल आपल्या देहाबद्दलचं स्पष्ट निवेदन हे अनेक अध्यायांमध्ये पुढे आले. 13वा 14वा अध्याय तर ह्या प्रकृती पुरुष आणि क्षेत्रज्ञ हा जो विषय आहे ना तो ह्याच्यावरच पूर्ण दिलेला आहे. पण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात सुद्धा हा विषय पुष्कळ घेतलेला आहे. म्हणून योगशास्त्र, योग हा जो शब्द आहे, हा दोन शब्द आपण पाहिले. योग या शब्दाचा अर्थ असा आहे की योग म्हणजे स्वरूप आणि परमेश्वर, अविनाशी तत्व अविनाशी तत्व दोन मिळते. साखर पाण्यात टाकली की विरघळते, योग झाला. पाण्यामध्ये मातीचा खडा टाकला तो विरघळत नाही. लक्षात घ्या, समसमान दोन गोष्टी एकत्र आल्या तर त्या परस्परांमध्ये एकरूप होतात. प्रकृती जी आहे, त्रिदेह जो आपला आहे, स्थूल सूक्ष्म कारण, तिन्ही देह हे प्रकृतीचे अंग आहेत. ती सगळी प्रॉपर्टी ती जगाची आहे, ब्रह्मांडाची, आपली प्रॉपर्टीज नाही. त्यामुळे त्यांचा संबंध काय म्हणतो, देह पंचत्वात गेला. विधान काय, स्थूल देह जो आहे हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्यामुळे पंचमहाभूतात विलीन होणार. तुम्ही स्वतः परमेश्वराची, तुम्ही स्वतः पंचमहाभूताचे अंग प्रत्यंगच नाही, तुम्ही ह्या पंचमहाभूतापासून भिन्न आहात. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूक्ष्म देहामध्ये दशेंद्रिय पण आहेत, ते सूक्ष्म आहेत, मृत्यूच्या नंतर बरोबर येणार आहेत. हे दशेंद्रिय आणि अंतःकरण चातुष्ट हे जे आहेत हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्रिगुणात्मक प्रकृती आहे. ही त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये विलीन होते ज्यावेळेस योग प्राप्त होतो. योगाचं लक्षण काय आहे की प्रकृतीमध्ये येते आणि आत्मा परमात्म्याचा. प्रकृतीचा संबंध हा प्रकृतीशी आहे, ज्याचा संबंध ज्याच्याशी आहे ते त्याच्यामध्ये एकरूप होतं. आणि आत्मतत्व जे आहे ना ते परमेश्वराशीच एकरूप होण्यासाठी आहे, ते दुसऱ्याशी एकरूप होऊच शकत नाही. सिद्धांत सांगितला. म्हणून प्राकृतीच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती करणं हा केवढा भ्रम आहे. भिन्न गोष्टी आहेत ना. जसं मी आता काय म्हटलं, साखर पाण्यात टाकल्यानंतर विरघळते, कारण साखरेचे गुणधर्म आणि पाण्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये पुष्कळ साधर्म्य आहे, म्हणून ते विरघळतं एकमेकांना. रसायनशास्त्रामध्ये एक सॉल्व्हेंट आणि एक सोल्युशन आणि एक त्याच्यामध्ये आपण ज्या ह्याच्यामध्ये टाकतो सॉल्व्हेंटमध्ये जो सोल्यूट टाकतो असा आपण एक शब्द वापरला की त्याच्यामध्ये साधर्म्य असलं ना तर ते रॉकेल पेट्रोलमध्ये मिसळत नाही, पण रॉकेल पाण्यात मिसळत नाही. कारण काय, त्याचे जो परमाणू अणू जो आहे ना तो भिन्न आहे, ते परस्पराशी एकरूप होऊ शकत. ते रसायनशास्त्रात उदाहरण. तसं आमचं शरीर जे आहे ना, ह्या सगळ्या प्रकृती बघा तुम्ही, सगळं ऋतुचक्र चालू आहे तर शरीराशी संबंध आहे त्याचा. उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, शरीरात ते बदल होतात. जन्ममृत्यू कोणाचा होतो, देहाचा होतो. जन्मतो तो देह, मृत्यू होतो तो देहाचा. येणारा आणि जाणारा देह आहे. तर हा देह ह्या प्रकृतीशी एकरूप झालेला आहे. पण जीवात्मा जो आहे तो परमेश्वराची, आणि जीवात्मा परमेश्वराची अखंड एकरूप आहे. आता अजून त्याची पुढची गोष्ट बघ. आणि इथे काय ही प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया नव्हे, तो सिद्धांत आहे, ती अखंड गोष्ट, अभेद्य. आत्मा जो आहे हा परमात्म्याशी एकरूप होणं ही अखंड गोष्ट आहे, पण भ्रमामुळे कळत नाही. जीवात्मा जो आहे ना हा सच्चिदानंद तत्व. आत्मतत्व कसं आहे, लक्षणं सांगितले आत्मतत्व, सच्चित आणि आनंद. परमेश्वर कसा आहे, सच्चिदानंद. त्याची एक एक लक्षणं जर आपण पाहिले ना ते एक एक लक्षणं सगळे त्याच्यासारखेच आहेत, साधर्म्य. म्हणून आत्मतत्व आणि परमात्मतत्व हे परस्पराशी अखंडतेने एकरूप असणं म्हणजे योग. तिथे वियोग नाहीये किंवा तिथे संयोग नाही. शब्द हे मुद्दाम मी का सांगतोय,
कारण पुढच्या सगळ्या अध्यायाला समजून घ्यायचं असेल ना तर हे शब्द जर कळाले नाही तर आपण योग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुष्कळ गोष्टी येतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग शब्द पुढे येणार आहेत, पण त्यात योग हा शब्द कळणं मग. आणि त्या योगाचा परिणाम काय असेल तर हे आत्मतत्व त्या परमात्म तत्वाची एकरूप झाल्यामुळे एकरूप होण्याची अखंड प्रक्रिया, म्हणजे अखंडतेने ते आहेत. प्रक्रिया हा शब्द कमी येते, ते एकरूपच आहेत. तर ते एकरूप असल्यामुळे त्याचे सगळे लक्षण याच्यामध्ये. तो समर्थ आहे, हा आत्माही समर्थ आहे. तो परिपूर्ण आहे, हा आत्माही परिपूर्ण. तो अविनाशी आहे, आत्माही अविनाशी. म्हणून जेवढे म्हणून काही त्या ब्रह्मतत्वाचे, त्या परब्रह्मतत्वाचे जेवढे म्हणून लक्षण आहेत ना ते सर्वच्या सर्व लक्षणं या आत्मतत्वात आहेत. मग आता गडबड कुठे झाली? जर आहेत तर मग हा भ्रम कशाला झाला? हाच प्रश्न पार्वतीने महादेवाला विचारला होता. अगदी हाच काय विचारला प्रश्न की जर जीव हा जर ब्रह्मस्वरूप असेल तर मग हा प्रपंचाच्या सगळ्या समस्या त्याला का निर्माण झाल्या आणि ह्याला काही उपाय आहे का? त्यामुळे स्कंद पुराणामध्ये ही गोष्ट पार्वतीने महादेवाला विचारली तेव्हा महादेवाने त्याचं उत्तर म्हणजे गुरुगीता आहे. गुरुगीता कशी निर्माण झाली त्याचं उत्तर आहे पूर्ण की हा जो जीव आहे ना, दोन शब्द वापरले, एक जीव शब्द वापरला आहे आणि एक आत्मा शब्द, आणि दोघांचं एकत्रीकरण करून ही संधी झाली जीवात्मा. त्याच्यामध्ये एक जीव नावाची एक अवस्था आहे आणि आत्मा तर ते अखंड तत्व आहे. तो जीव आणि आत्मा तिची जी धारणा आहे ना, ती धारणा जी आहे ती धारणा अशी झाली की या प्रकृतीकडे तो पाहायला लागला आणि प्रकृतीशी संबंध जेव्हा त्याचा आला, त्या प्रकृतीशी संबंध आल्याबरोबर तो जीवात्मा या स्थितीमध्ये आला. वस्तुतः तत्वतः सत्यत्वाने तो अखंड अविनाशी तत्व आहे. पण त्यांनी प्रकृतीची ती उपाधी घेतल्यामुळे, प्रकृतीला धारण केल्यामुळे, प्रकृतीशी संबंध प्रस्थापित केल्यामुळे तिथे जीवभाव निर्माण झाला आणि विन्मुक्त आले. आपल्या आत्मस्वरूपाकडे विन्मुक्त आले. विन्मुक्त आले आणि सन्मुख कशाशी सन्मुख झाला? तो सगळ्या प्रकृतीच्या अंगाशी झाला आणि सन्मुख झाल्यामुळे, प्रकृती संबंध प्राप्त झाल्यामुळे सगळे प्रकृतीमध्ये असलेले परिवर्तन त्याला आपले परिवर्तन वाटायला लागले. प्रकृतीमध्ये जन्म आहे त्याला वाटलं आपलाच जन्म झाला. प्रकृतीमध्ये त्रिगुण आहेत त्याला वाटत होतं की ह्या त्रिगुण आपलेच त्रिगुण आहेत. त्या त्रिगुणाच्या क्रिया आहेत सगळ्या, त्याला वाटायला की आपल्याच क्रिया आहेत सगळ्या, आपणच कर्ता झालो असं वाटायला लागलं. म्हणून जेवढे काही पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक प्रकृतीचे जेवढे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचं आरोपण त्यांनी स्वतःवर केल्यामुळे जो भाव निर्माण झाला त्याला जीवभाव असा. आणि म्हणून त्याची ती विन्मुक्ता झाली आणि सन्मुक्ता प्रकृतीची झाल्यामुळे तो प्रकृतीचे सगळे जे काही घटना आहेत ते स्वतःवर आरोपित केल्यामुळे तो बद्ध झाला, म्हणून बंधनात आला. त्या बंधनापासून त्याला मोक्षप्राप्ती करायची म्हणजे काय करायचंय की ह्या सगळ्या प्रकृतीचा संबंध विच्छेद ही भगवद्गीतेचा विषय. भगवद्गीतेचा विषय काय असेल तर प्रकृती संबंध विच्छेद म्हणजे काय? म्हणजे असं की ह्या प्रकृतीचा जो मानलेला संबंध आहे ना ते मानणं बंद करायचं आणि आपलं मानणं कुठे ठेवायचं की माझा संबंध आत्मतत्वाशी, माझा संबंध परमेश्वराशी. हा विषय जो आहे ना, हा विषय एक मानण्याचा आहे आणि एक जाणण्याचा आहे. मानायचं आपण चुकीच्या ठिकाणी मानलो. आपण कुठल्या भागात आपण मान्यता दिली की हा देह माझा आहे, हा स्वभाव माझा आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे, ही मान्यता आहे बरं का. ही वस्तुतः ती वास्तविकता नाही आहे. म्हणजे ही गोष्ट सत्यत्वाने जर पाहिली तर ही चुकीची गोष्ट आहे. घर माझं आहे, घर विटा आणि दगडाचं आणि सिमेंटचं आहे. तू येणार आहे आणि जाणार आहे, घर जे आहे ते त्या प्रकृतीत राहणार. मग माझं हे काय? ही मान्यता आहे. देह माझा आहे ही मान्यता आहे. हे त्यांनी मान्य केलेलं आहे. एक त्यांनी अशा प्रकारचा स्वतःच्या मनामध्ये एक अशी धारणा केली की ही देह माझा आहे, ह्या प्रकृती ही माझी आहे. ह्या प्रकृतीचा संबंध हा त्यांनी आपल्या एका मान्यतेवरून त्यांनी तो
प्रस्थापित केला. भगवद्गीता काय पुरस्कार करते की ही मान्यता सोडा आणि ही मान्यता कुठे ठेवा? परमेश्वर माना. मान्यतेला फक्त बदलायचंय. आणि मग काय होतं, ही चुकीची मान्यता झाल्यामुळे काय होतं की आपण या प्रकृतीच्या माध्यमातून काही इच्छा निर्माण होतात. काय इच्छा होतात की मला सुख पाहिजे, माझी प्रशंसा झाली पाहिजे, मला लौकिकता प्राप्त झाली पाहिजे, मला मोठेपणा मिळाला पाहिजे, मला घर मिळालं पाहिजे, माझ्याकडे संग्रह चांगला झाला पाहिजे, मला ऐश्वर मिळालं पाहिजे. या झाल्या इच्छा. पण इच्छेने घटना घडत नसतात. समजा एखाद्या माणसाने एका ठिकाणी बसून अशी इच्छा व्यक्त केली. काय इच्छा केली की मला 1-2 कोटी रुपये मिळाले पाहिजेत. मिळणार का? कसे मिळणार? त्याचा संबंध क्रियेशी. कर्म केलं फळ मिळेल, इच्छा केली फळ मिळणार नाही. बघा, 2 गोष्टी आहेत, एक कर्म आहे आणि एक इच्छा आहे. प्रकृतीच्या बाबतीत तुम्ही इच्छा केली रे केली तर फक्त भ्रमामध्ये भ्रमण करतात. आणि प्रकृतीमध्ये कर्म केलं की तुम्ही ठरवा का न ठरवा तुम्हाला फळ मिळेल. व्यवहारातली गोष्ट घ्या. मेहनत केली, नोकरी केली, व्यवस्थित सगळं काम केलं, पैसा तुम्ही ठरवा का ठरवू नका मिळणार. घरात बसले, काही केलं नाही आणि मला पैसा मिळाला पाहिजे विचार केला, पैसा मिळणार नाही. साधी गोष्ट. एक इच्छेचं एक छोटं उदाहरण देऊन सांगितलं. म्हणून इच्छेचा संबंध हा प्रकृतीशी जोडल्यामुळे मनुष्य दुःखी होतो. क्रियेचा संबंध जेव्हा प्रकृतीशी जोडला जातो तेव्हा फळ प्राप्त होतं. त्या कर्माचा संबंध कसा आहे बघा. कर्म जे आहे ना, कर्माचे 2 आहेत भाग. एक भाग जे आहे ही क्रिया आहे आणि दुसरा जो भाग आहे ते फलप्राप्तीचं बंधनात्मक. जेव्हा मनुष्य प्रकृती क्रिया करतो असं म्हणायला लागला तर क्रिया घडते, फळही येतं आणि जातं, मनुष्य बंधनात नाही. आणि मनुष्य काय म्हणतो की मला अमुक हे पाहिजे, इतकं मिळालं पाहिजे, कर्म कर मिळणार, मिळालं पुन्हा त्याच्यात इच्छा नाही. म्हणून एक आहे कर्म, दुसरी आहे क्रिया. क्रिया ही प्रकृतीमध्ये अखंड घडत असते आणि कर्म हे इच्छेच्या सहित घडत असते. इच्छा आहे आणि इच्छा नावाची जी गोष्ट आहे ना ही प्रकृतीमध्ये अपेक्षित नाही. परत एकदा सांगतो, इच्छा आणि कर्म हे जेव्हा एकत्र आले ना की तेव्हा सगळा गोंधळ आहे. सुखदुःख सगळे इच्छेमुळे, कर्मामुळे नाही. कारण क्रिया ही प्रकृतीचा अंग प्रत्यंग आहे. तुम्ही ठरवा का ठरवू नका, क्रिया ही तुमच्या देहातून होणारच. भगवंतांनी सांगितलेले सिद्धांत आहे. त्याचं थोडंसं विश्लेषण आपण केलं ना तर आपल्याला त्याचा अर्थ कळतो की क्रिया हे जे अंग आहे ते प्रकृतीचं अंग आहे. इच्छा मात्र प्रकृतीमध्ये कुठे स्थान नाही. म्हणून फलेच्छा करू नको. तू फळाची इच्छा करू नकोस, कारण जेवढं कर्म करशील तेवढं तुला फळ मिळणार. ठराव का ठरवू नको, सिद्धांतच सरळ. मग इच्छेचा संबंध कुठे? इच्छा निर्माण का झाली? इच्छा हा जो विषय आहे ना याचा संबंध कुठे आहे? इच्छेचा संबंध हा भगवंताशी. सांगतो मी, 2 गोष्टी आहेत, एक कर्म आणि एक इच्छा आहे. इच्छा कर्म, ज्याच्याकडे तीव्र इच्छा आहे तुम्हाला परमात्मा प्राप्त व्हायला पाहिजे, परमात्मा प्राप्त होणारच. परमात्म्याचा संबंध हा इच्छेशी आहे आणि फलप्राप्तीचा संबंध हा कर्माशी. आणि तो योग जो आहे ना तो जेव्हा प्रकृती संबंध जेव्हा तुम्ही तुमच्या अनिच्छा ठेवली, त्यात निष्काम भाव ठेवला की तुम्हाला परमेश्वराशी योग प्राप्त होतो. तेव्हा कर्म आणि योग हे 2 शब्द जेव्हा एकत्र आले आणि कर्मयोग नावाचा जो काही संकल्पना या भगवद्गीतेत आली तर कर्मयोगाचा संबंध कसा आहे की कर्म करताना क्रिया ही प्रकृतीत होते आणि मी माझ्या कर्तव्य भावनेने कर्म करतो असं म्हणत असताना इच्छेचा जर त्याग केला तर ही इच्छा कुठे जाते? ती परमेश्वराला जोडून जाते. जेव्हा ही इच्छा परमेश्वराशी जोडली जाते तेव्हा कर्माच्या बरोबर परमेश्वराशी योग सिद्ध होतो, तो कर्मयोग सिद्ध. म्हणून कर्मयोगाचे काय वैशिष्ट्य हे सांगताना फलेच्छा ठेवू नका. का बरं असं? काही लोकांना प्रश्न येतो की अरे आम्ही कर्म करणार तर फलेच्छा का नाही ठेवायची? अरे तुझ्या इच्छेचा आणि फळाचा संबंधच नाही आहे, हे कारण आहे त्याचं.
कारण कळालं म्हणजे मीमांसा जर कळाली ना तर भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही आहे. पाठांतर केलं तर तो क्लिष्ट वाटतो आणि मीमांसा झाली तर आनंद वाटतो. ती गंमत आहे. आता आपण पाहिले दोन शब्द, एक कर्मपाल आणि एक इच्छापाल. इच्छा भगवंत प्राप्तीची, तीव्र इच्छा असेल ना भगवंत तुमच्यासमोर उभा राहील निश्चित. त्या ठिकाणी तीव्र अशी इच्छा पाहिजे. आणि तिथे कर्म आपण काय करतो, उलट करतो. कर्म तिथे करतो आणि इच्छा इथे करतो. बघा माणूस काय करतो माहिती का, काय करता हो तुम्ही, पूजा करता. कशाला पूजा करतो, परमेश्वर प्राप्ती करतो. काय करता, प्राणायाम करतो. काय कशामुळे प्राणायाम करतो, परमेश्वर प्राप्ती करतो. कर्माचा आणि परमेश्वराचा काडीचाही संबंध नाही. बघा सिद्धांत खूप रेव्होल्युशनरी आहे. काही लोक म्हणतील हे जे सांगायला लागले हे काय सांगताय तुम्ही, एवढं सगळं कठीण आम्ही कर्म कशा कर तपश्चर्या करतो आम्ही आणि भगवंत प्राप्त होणार नाही म्हणताय, कसलं स्टेटमेंट आहे ही. वास्तविकता भगवद्गीतेमधलं एक सूत्र मी सांगतो तुम्हाला की भगवद्गीतेमध्ये परमेश्वर प्राप्तीची पहिल्यांदा पूर्व तयारी आहे. धर्म नावाची जी गोष्ट आहे ना ही फक्त पूर्व तयारी आहे, तो प्राप्तीचा विषय नाही. दिल्लीला जायचं असेल ना तर रिक्षातून बसून तुम्हाला विमानतळापर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत जावं लागतं. कोणी जर म्हटलं का तुम्ही कुठे चालले, दिल्लीला चालले, आणि बसतोय रिक्षात, रिक्षाने दिल्लीला जातो माणूस, जाऊ शकतो का, पण तो म्हणतो ना मी दिल्लीला चाललोय. तो असं नाही म्हणत मी आता औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर चाललोय असं सांगतो का तो, किंवा मी आता हे इकडे चिकलठाण्याच्या विमानतळावर चाललोय असंच नाही म्हणत. तो अल्टिमेट पॉईंट सांगतो काय की मला दिल्लीला जायचं आहे आणि बसतोय रिक्षात किंवा बसतोय कारमध्ये. कारने काही दिल्लीला जाणार नाही. कर्मयोग कर्मयोग ही अशी रिक्षा किंवा अशी कार आहे की जी तुम्हाला पुढे दिल्लीला पोहोचवणार आहे, पण तिथे स्टेशन बदलायचं, पुन्हा पुढे विमानात बसायचं किंवा रेल्वेत बसायचं. कर्मयोगाने अंतःकरण पवित्र होणार आहे. कशा करता, परमेश्वराकडे जाणार, पूर्वतयारी. मग कोणी म्हणेल की बा आम्ही एवढा जप करतो परमेश्वर प्राप्त होईल का, आम्ही इतकं पूजन करतो परमेश्वर प्राप्त होईल का, काही अजून दर्शन झालं नाही हो आम्हाला. इतका जप केला अजून दर्शन झालं नाही, लक्ष कुठे होतं, जपाच्या संख्येकडे. परमेश्वर प्राप्तीची इच्छाच नाही आहे. फक्त किती काम करतोय मी ह्याच्याकडे लक्ष सगळं पूर्ण. संबंध जर एकाग्रता कुठे असेल तर मी किती जप केला, मी किती हळदी कुंकू आणि हे सगळं काय अष्टगंधा वगैरे किती विकत आणलं, किती पैसे त्यात खर्च केले आणि भगवंताचं रूप कसं सुंदर केलं. जर त्यांना विचारलं पूजा कशी झाली, काय तेज होतं श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर, श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा केली का बाबा, ते विसरलो. सूक्ष्म विषय बरं का, कधी कधी काय होणार वाटेल की फार बोल्ड स्टेटमेंट आहे म्हणून, विषय सूक्ष्म. आम्ही देवाची पूजा का करतो की आमचं अंतःकरण पवित्र व्हावं, वातावरण पवित्र व्हावं, सगळ्या मनातले वाईट विचार सगळे निघून जातात. पूर्वतयारी आहे. कर्मयोग ही पूर्वतयारी अंतःकरण पवित्र करण्याची. पण ज्या क्षणी अंतःकरण पवित्र झालं आणि ज्या क्षणी तुमची तीव्र इच्छा झाली तिथे एकही क्षणाचा विलंब नाही. कोणी म्हणेल हो साधा आपल्याला पगार नुसता 1 लाख रुपये महिना करायचा असेल तर 10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर 1 लाख होतो. परमेश्वर तर कोट्यावधी रुपयाच्या पलीकडची व्हॅल्यूबल गोष्ट आहे. त्याला किती आपल्याला वेळ घालवावा लागेल, कितीतरी सहस्त्र वर्ष तपश्चर्या केल्यावर परमेश्वर प्राप्ती आहे असे लोक निष्कर्ष काढतात. हा निष्कर्ष संपूर्ण चूक आहे. जसं गुहेमध्ये अंधकार सहस्त्र वर्ष आहे, पण दीपक नेल्यानंतर तेवढ्या सहस्त्र वर्षाचं काउंटिंग होतं का, तुम्ही प्रकाश नेल्यानंतर तत्क्षणी तिथे उजेड मिळतो. तो अंधार असा नाही विचार करत की अरे मी इतक्या सहस्त्र वर्षापासून मी त्या अंधाराने तू काय एकदम याचं बॅटरी मारल्यानंतर माझ्याकडे मला कसं काय पाहू शकतो. परमेश्वर कसं आहे, अंतःकरणाची संबंध पवित्रता झाली, अंतःकरण शुद्ध झालं, कुठल्याही गोष्टीत तुमचं मन अडकलं, पूर्ण निष्काम भाव झाला, परमेश्वर त्याच ठिकाणी, परमेश्वर त्याच ठिकाणी. ही पूर्वतयारी आहे. पण ह्याच्यामध्ये असा गोंधळ नको करायला की अमुक एक प्रकारचं कर्म केलं म्हणजे परमेश्वर प्राप्ती, अमुक एक व्रतवैकल्य केले परमेश्वर प्राप्ती होते, अमुक एक सण सगळं केले. करू असं म्हणत नाही, मी त्याच्या विरोधात नाही आहे, नाही तर लगेच उलटा अर्थ काढते. लोक म्हणतात हे बरं झाले यांनी सांगितलं
हा, आता काहीच नाही केलं तरी चालेल, फक्त बसल्या बसल्या आपण इच्छा केली की परमेश्वर प्राप्त होतो, असंही लगेचच निष्कर्ष काढतील. पण त्या इच्छेबरोबर अंतःकरण पवित्र पाहिजे, कारण ती इच्छा पवित्रच नसते, त्याच्यावर दुसऱ्या काही इच्छा सूक्ष्मपणे जोडलेल्या असतात. परमेश्वर प्राप्ती झाली तर आपण थोडे पैसे मागू द्या, हळूच नकळतपणे इच्छा जोडल्या गेली त्याला. परमेश्वर जर प्राप्त झाली तर आपल्या पोराबाळांचं सगळं व्यवस्थित होईल, म्हणजे काय आपण मोकळे होऊ. किती इच्छा त्याच्यामध्ये जोडल्या गेल्या. मग भगवंताच्या प्राप्तीची पूर्ण इच्छा होण्याकरता सुद्धा अंतःकरण पवित्र पाहिजे. नाही तर एवढा व्याप कशाला सांगितलं. एक सरळ आपला एक भक्तियोग सांगितला असता तर भगवद्गीता त्या ठिकाणी त्याचा उद्देशच संपला असता. तुम्हाला परमेश्वर प्राप्ती आहे ना, 12 अध्याय वाचा, कशाला तुम्ही पहिला दुसरा चौथा कशाला. सोपं आहे फार. ते 10वा अध्याय म्हणजे विभूती योग काही गरज नाही, 12वा अध्याय वाचा. म्हणून काही काही जण पाठ करतात, 12वा आणि 15वा पाठ करतात. का मला माहिती नाही, साधारणपणे पाठांतर करतात 12वा आणि 15वा. मला अजून मी पाहण्यात नाही की 3रा अध्याय कोणी पाठ, 4था अध्याय पाठ केला, 5व्यावर तर कोणतंच लक्ष नाही आहे. मोठी गंमत आहे का. का बरं तुम्ही 12वा का पाठ करत नाही. भक्ती आहे त्यात. अहो, भक्ती मार्गातले लोक तर इथपर्यंत सांगतात की काही कर्म करायची गरजच नाही, नामस्मरण केलं की सगळं त्यात आलं. फक्त नामस्मरण करताना श्रीराम जय राम जय जय राम पैसे मिळतात की नाही बरोबर, श्रीराम जय राम, बाकीचे विचार चालू आहेत. वैखरीने नाम घेणं चालू आहे, मनाने आपल्या सगळ्या इच्छेवर त्याचं लक्ष आहे. ही भक्ती आहे का. आणि भक्ती निर्माण करण्याकरता हे पर्याप्त आहे हा विषय. म्हणून कर्मयोगाचं जे काही त्याच्यामध्ये हे केलेलं आहे योजना, जी योजना केलेली आहे ती कर्मयोगाची योजना ही अंतःकरण पवित्र करण्याकरता केली. योग शब्द दोन्हीकडे आले की अंतःकरण पवित्र झाल्यानंतर त्याची प्राप्ती होते, आणि असं असं केल्याने अंतःकरण पवित्र होतं. हा कर्मयोग. त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानयोगाला मध्ये पुन्हा ज्ञानयोगामध्ये काय आहे, विषय काय आहे की माझं अविनाशी स्वरूप काय आहे, माझं जे अविनाशी तत्व आहे ते कसं आहे, ह्याची प्राप्ती होण्याकरता आहे. हे पुन्हा नंतर भगवंत आहेत पुढे. कारण स्वरूपामध्ये तो गेल्याशिवाय तो भगवंतापर्यंत जात नाही. जसं एखाद्या सोन्याची खाण आहे आणि तुम्ही कोणीतरी दाखवली सोन्याची खाण, ही सोन्याची खाण आहे आणि पाहतो तर सगळं ढेकळच दिसायला लागलं मातीचं. कुठे आहे सोनं, काही दिसत नाही. आम्ही सोनाराच्या दुकानात जेव्हा सोनं पाहतो तेव्हा असं झळत असतं, आणि हे तर सगळं माती ढेकळ दगड दिसत आहेत सगळे. सोनं कुठे आहे. आगंतुक गोष्टीला चिकटलंय सोनं, त्याला पूर्णपणे त्याच्यामध्ये सगळं त्याला उष्णता देऊन त्याला सगळं ट्रीटमेंट देऊन आगंतुक जे काही किटाळ आहे ते किटाळ सगळं काढावं लागतं, तेव्हा ते सोनं बाहेर दिसतं आहे की. तेव्हा मध्ये असलेलं जे आत्मतत्व जे सोनं आहे ना, ते सोनं तुमचं बाहेर केव्हा येईल, तर बाहेरचं किटाळ सगळं स्वच्छ आहे. आणि मग ते सोनं प्राप्त झाल्यानंतर ते सोनं परमेश्वराशी एकरूप होणार. तुम्ही ढेकळासहित जे सोन्याचा जर दागिना करायला ठरवला तर तो एक तर होणारच नाही, आणि झाला तर तो कसा तरी विचित्र होऊन जाईल. किंवा दुसरे जर काही धातू त्यात मिश्र झाले असतील तर तुमचा निर्माण होणारा जो काही दागिना आहे ना तो मोठा विचित्र होईल. म्हणून त्याला स्वच्छ करावं लागतं. आणि आगंतुक सगळ्या गोष्टी पिटाळ्या सगळं काढून टाकत, तांबं असेल किंवा आणखीन काही जास्त असेल, काही दुसऱ्या काही त्याच्यात गोष्टी असतात, त्या सगळं काढून त्याला शुद्ध सोनं करून मग त्याचा दागिना करावा लागतो. तसं आपली ही परिस्थिती अशी की अनावश्यक गोष्टी सगळ्या त्यात गुंतलेल्या आहेत. परमेश्वराला समर्पण करण्याकरता केवळ आत्मतत्वच पाहिजे. किटाळासहित जर तिथे गेलं ना तर समर्पण होणार नाही. म्हणूनच ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाचा विषय हा स्वरूपाचा आहे. स्वरूप प्राप्ती झाल्यानंतर परमात्मा प्राप्ती, स्वरूपच परमात्म्यात एकरूप होतं, सिद्धांत आहे. म्हणून ज्ञानयोग आहे. कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध होणे, शुद्ध अंतःकरणातून स्वरूपाची प्राप्ती होणे, आणि स्वरूप प्राप्ती झाल्यानंतर परमात्मा प्राप्ती. असे हे तीन जे दिले, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हे तीन विषय का मांडले, पण तिन्ही गोष्टीची गरज आहे.
जोपर्यंत जीवभाव आहे, जोपर्यंत प्रकृतीला धारण केलेलं आहे, तोपर्यंत कर्म हा चालणारच. पण त्याच्यामध्ये भूमिका ही कर्मयोगाची पाहिजे. आणि मग हे पवित्रांतकरण झाल्यानंतर स्वरूपाशी जेव्हा तो एकरूप होतो तेव्हा तो अतिशय शांत झालेला आहे, अखंड रस निर्माण झालेला आहे, सगळं झालेलं आहे पूर्ण. तो स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर ज्ञानाने ओतप्रोत झालाय, तो पूर्ण तृप्त झालेला आहे. पण ते पूर्ण नाही, परिपूर्णता नाही. इतका जरी तो जरी तृप्त झालेला असेल तरी शक्यता आहे पुन्हा एकदा प्रलोभन प्राप्त होण्याची. त्याला मी ज्ञानी आहे, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, त्याच्यामध्ये अहम शब्द आलाच. मी आत्मतत्व आहे, मी अविनाशी तत्व आहे. हळूच म्हणतो मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, मला जास्त समजतं, इतरांना कळत नाही. सुरू झाला द्वैतभाव, सुरू झाला. द्वैतातून द्वंद्व, आणि द्वंद्वातून पुन्हा प्रलोभन, आणि पुन्हा जे आहे ना सापशिडीचा खेळ, वरपर्यंत गेलेला पुन्हा ते सापाने घेऊन खाली आलं. म्हणून आत्मतत्व जरी प्राप्त झालं तरी जोपर्यंत परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची एकरूपता होत नाही तोपर्यंत परिपूर्णताच नाही आहे. म्हणून स्वरूप प्राप्तीच्या नंतर परमात्मा प्राप्तीचे हा पुढचा विषय घेतला. माणसाचे जसे 3 देह आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देहाचा संबंध प्रकृतीशी आहे अधिकाधिक. अंतःकरणाचा विषय हा स्वरूप प्राप्ती करता आहे. आणि कारण देहामध्ये जेवढ्या काही इच्छेचा समुच्चय आहे ना, त्या सगळ्या इच्छा परमेश्वराकडे जर आपण प्रदान केल्या तर परमात्मा प्राप्ती. म्हणून हे तिन्ही देह सुद्धा ह्या 3 योगाशी संबंधित आहेत. लक्षात घ्या, स्थूल देहाचा संबंध हा कर्मयोगाशी आहे. कारण प्रामुख्याने स्थूल देह जो आहे हा पंचमहाभूतात्मक देह आहे. प्रामुख्याने अंतःकरण हे त्रिगुणात्मक जरी असलं तरी त्यात बुद्धितत्व तुम्हाला दिलेलं, म्हणजे विवेक सिद्ध होण्याची शक्यता आहे. तिथे बुद्धीमध्ये विवेक सिद्ध होऊ शकतो, चित्तामध्ये एकाग्रता येते. म्हणजे इथे या ठिकाणी स्वरूपाकडे जाण्याचा हा मार्ग प्रशस्त होऊ शकतो अंतःकरणाचा. म्हणून अंतःकरण जे आहे हे ज्ञानप्रधान आहे, देह जो आहे हा कर्मप्रधान आहे. आणि कारण देहामध्ये काय संचित आहे सगळं. पूर्वीच्या सगळ्या ज्या आतापर्यंत अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करता करता ज्या अनेक इच्छा झाल्या आहेत त्या सर्व इच्छा ह्या कृष्ण स्वरूपामध्ये झाल्या पाहिजे, तेव्हा भगवत प्राप्ती. म्हणून त्या ठिकाणी शक्यता आहे ही भक्तीची. म्हणून 3 देह हे 3 योगाशी संबंधित आहे. आणि ह्या 3 सुद्धा ते तुम्हाला अडचणी येतात. साधनेमध्ये सुद्धा 3 प्रकारच्याच अडचणी येतात. पहिली जर अडचण काय असेल, सगळ्यात मोठा अडथळा काय असेल माणसाचा, तर मी अमुक अमुक आहे नावाचं जे मी तत्व आहे, हा अहंकार नावाची जी गोष्ट आहे, ही अहंकार शुद्ध केव्हा होईल, जेव्हा सेवा करा. तुम्ही भगवंताची सेवा केली, संत सज्जनाची सेवा केली, तुम्ही जगताचं कल्याण केलं, सर्व जीवाच्या कल्याणाकरता देह झिजवला, तर तुमचा अहंकार कमी होईल. म्हणून ह्याला मल असं म्हटलेलं. अहंकार हा मल आहे. अहंकार मल हा कर्मयोगानेच नष्ट होईल. दुसरा जो आहे तर मल जरी नष्ट झाला, अहंकार जरी नष्ट झाला, तरी म्हणावं तसा विवेक नाही झाला नाही. विवेक निर्माण करण्याकरता जड काय, चैतन्य काय, मी कोण आहे माहिती नाही, ते निर्माण करण्याकरता तुम्हाला या अंतःकरण स्थित जी बुद्धितत्व आहे, ह्या बुद्धितत्वाला प्रगट होऊन पूर्ण ज्ञानी होणं आवश्यक आहे. म्हणून हे जे आवरण आहे ना, अज्ञानाचं जे आवरण आहे, हे अज्ञानाचं आवरण हे ज्ञानानेच दूर होऊ शकतं. म्हणून तिथे या आवरणाला दूर करण्याकरता ज्ञान एवढं. आणि एवढं जरी ज्ञान मिळालं तरी त्याचे विक्षेप त्याला सोडत नाही. म्हणजे पूर्वी मल गेला, अहंकार रूपी मल गेला आणि अज्ञान रूपी आवरण गेलं, तरीही विक्षेप जे प्रलोभन आहेत, म्हणजे ज्ञानी झालेले माणसं सुद्धा शेवटी प्रलोभनाला बळी पडतात. हे आपण पाहतो. खूप ज्ञान आहे, म्हणजे त्याला जर बोलायला सांगितलं तो असा अस्खलित बोलेल, पण त्याला हळूच म्हणतो हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पाकिट ठेवल्यावर ते घेऊन जातात. मग हळूच त्याचं लक्ष सगळं असं उडून जातं आणि पाकिटात किती पैसे असतील याचा विचार सुरू होतो. चांगले ज्ञानी असतील, चांगल्या ज्ञानी माणसाला जर कुठे धोका असेल तर प्रलोभनाचा धोका. आणि हे प्रलोभन दूर होण्याकरता भक्तीशिवाय पर्यायच नाही. तिथे ज्ञान चालतच नाही, तिथे कर्म चालतच नाही. म्हणून प्रलोभन हे अंतिम जे आहे, अंतिम अडथळा आहे. या प्रलोभनापासून मुक्ती करण्याकरता भक्तियोग. अशा प्रकारे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहाला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे. तसंच अहंकाररूपी मल, अज्ञानरूपी
पूर्ण आवरण आणि विक्षेपरूपी प्रलोभन या तिन्हीला दूर करण्याकरता कर्मयोग, ज्ञानयोग असे 3 योग आहेत. अशा या 3 योगांनी युक्त असलेली ही भगवद्गीता आपण पुढच्या रविवारी विस्ताराने श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय घेतला आणि त्याच्यावर